नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, हा जो आहे मार्केट सेंटिमेंटचा व्हिडिओ आहे. आज जर बघायचं झालं तर परत एकदा सेन्सेक्समध्ये जवळपास 200 अंकांचं सेलिंग आहे. निफ्टीमध्ये देखील जवळपास 50 पॉईंटचं सेलिंग असल्याला दिसून येते. आजच्या मार्केटचं जर तुम्ही प्रॉपर अनालिसिस केलं तर सेन्सेक्समध्ये जो सेलिंग प्रेशर केला त्यामध्ये सर्वात मोठं योगदान रिलायन्स इंडस्ट्रीनं दिलं. एलटीज असेल, भारती एअरटेल असेल, आयटीसी असेल, ट्रेंड असेल किंवा अदर स्टॉकचं देखील यामध्ये योगदान आहे. निफ्टी 50चा जर विचार केला तर आयसीआयसीआय बँकमध्ये थोडीफार पॉझिटिव्ह मोमेंटम होतं. अदरवाईज अक्रॉस द मार्केट आजच्या ट्रेडिंग सेशनला जे आहे ते आपल्याला काय झाले, सेलिंग दिसून आले. फक्त आयटी सेक्टर आज ग्रीन होतं. अदरवाईज ऑलमोस्ट सर्वच्या सर्व सेक्टर आज रेडमध्ये असल्याला दिसून येतील. विशेषतः मिड कॅप स्टॉक्समध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनला आपल्याला सेलिंग इंटेन्सिटी जी आहे ती थोडीफार एक्स्ट्रा असल्याला दिसून येते. मित्रांनो, मार्केटमध्ये असं नेमकं काय सुरू आहे ज्यामुळे मार्केटमध्ये या पद्धतीचं सेलिंग जे आहे ते येताना दिसून आलं. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा रोल खूप मोठा असलेला दिसून येतोय. त्यांनी परत एकदा मोठी अनाउन्समेंट केलेले. अनाउन्समेंट असे केले की जे देश इराणच्या सोबत व्यापार करत आहेत त्या देशावरती अतिरिक्त 25% टॅरिफ्स लावायची घोषणा केली. यामुळे भारतासाठी हा खूप मोठा धोका मानला जात आहे. हे जवळपास 520% जाणार आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या, कारण हे टॅरिफ्स जे आहेत ते भयंकर असणार आहेत आणि याचा परिणाम जो आहे तो डेफिनेटली भारताच्या अर्थव्यवस्थेवर होईल आणि त्याचबरोबर भारताच्या उद्योगावर देखील होईल. कारण भारताच्या दृष्टीनं इराण सोबत खूप महत्त्वाचा व्यापार आहे. टॉप 5 ट्रेडिंग पार्टनरपैकी इराण हा एक आहे आणि भारत इराणला राईस असेल, टी असेल, शुगर असेल, फार्मास्युटिकल त्याचबरोबर अन्य बऱ्याच वस्तू एक्सपोर्ट करतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे याचा परिणाम जो आहे तो डेफिनेटली मार्केटवर अजून देखील काय होऊ शकतो आपल्याला येताना दिसून येऊ शकतो. मित्रांनो, मार्केटमध्ये जे सेलिंग आहे या सेलिंगमध्ये सर्वात मोठं योगदान रिलायन्स इंडस्ट्री देतोय. गेल्याच आठवड्यात रशियन क्रूड ऑइलवरती अमेरिकेनं बंदी घातली. त्याचा परिणाम ऑलरेडी रिलायन्स इंडस्ट्रीवर झाला. आता परत इराणच्या सोबतचं टॅरिफ्स वाढणार आहेत, त्यामुळे त्याचा पण इम्पॅक्ट काय होऊ शकतो रिलायन्स इंडस्ट्रीवर होऊ शकतो आणि त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीच्या स्टॉकमध्ये देखील सेलिंग येताना दिसून आले. त्याचबरोबर आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघितलं तर आयटी स्टॉक विशेषतः फोकसमध्ये होते. त्यामध्ये टीसीएस आणि एचसीएल टेक सारख्या कंपन्यांचा निकाल आला आणि या निकालानंतर या स्टॉकमध्ये देखील प्रॉफिट बुकिंग होताना दिसून आले. एचसीएल टेकनं भविष्यातील ग्रोथ गायडन्स कमी केल्यामुळं त्यांचा देखील शेअर्स आजच्या ट्रेडिंग सेशनला जवळपास 2% डाऊन झालेला दिसून येतोय. त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होताना दिसून आली आणि त्याचा परिणाम देखील भारतीय शेअर बाजारावर होताना दिसून आला. इराणमधील वाढता तणाव आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवरती जे 25% टॅरिफ्स लावायची धमकी दिली यामुळे क्रूड ऑइल जे आहे ते त्या ठिकाणी वाढलेलं दिसून येतोय. आणि भारताचा जर विचार केला तर इराणमधून आपण खूप मोठ्या प्रमाणात क्रूड ऑइल इम्पोर्ट करतोय आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो भारतीय अर्थव्यवस्थेला आणि ओव्हरऑल मार्केटला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत ते सातत्याने इंडियन इक्विटी मार्केटमध्ये सेलिंग करत आहेत. सोमवारी त्यांनी परत 3,638 कोटी रुपयांचं सेलिंग केलंय आणि यामुळे मित्रांनो मार्केटमध्ये जे आहे थोडीफार वीकनेस येताना दिसून आले. त्याचबरोबर रुपया जर बघितला तर डॉलरच्या तुलनेत तो देखील 90.25ला ट्रेड करत असल्याला दिसून येतोय. जागतिक स्तरावर डॉलर जो आहे तो कंटिन्यू स्ट्रॉंग होते आणि दुसऱ्या बाजूला इंडियन रुपीज जो आहे तो वीक होतो. यामुळे इन्व्हेस्टरचा कॉन्फिडन्स देखील लूज होताना दिसून आलाय. टेक्निकली जर बघायचं झालं तर मार्केटचं स्ट्रक्चर थोडंफार निगेटिव्ह होताना दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात मार्केट इम्पॉर्टंट लेवलला काय करतं हे खूप काळजीपूर्वक तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं मार्केटच्या दृष्टीनं आता अर्निंग सीझनला सुरुवात झाली आहे आणि ह्या अर्निंग सीझनमुळे येणाऱ्या दिवसात तुम्हाला स्टॉक स्पेसिफिक खूप जबरदस्त ॲक्शन मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. कारण गुंतवणूकदारांचं आता येणाऱ्या दिवसात लक्ष जे आहे ते अर्निंग सीझन, विशेषतः TCSचा जर विचार केला तर TCSनं त्यांचा निकाल जाहीर केला आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यामध्ये जवळपास 13.9%ची घट होऊन तो 10,657 कोटी रुपयांवरती आलाय. मात्र महसूल जो आहे, रेव्हेन्यू जो आहे तो मात्र काय झालाय 4.9%नी वाढलेला दिसून येतो आणि तो वाढून 67,087 कोटी रुपयाला पोहोचलाय. गुंतवणूकदारांसाठी एक खूप चांगली बातमी TCSनं काय दिली आहे तर TCSनं प्रति शेअर्स 11 रुपयाचा अंतरिम डिव्हिडंड जाहीर केलाय. त्याचबरोबर 46 रुपयाचा स्पेशल डिव्हिडंड देखील जाहीर केलाय. यामुळे डेफिनेटली जे TCSचे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्यामध्ये थोडंफार खुशीचा माहोल जो आहे तो असलेला दिसून येतोय. दुसऱ्या बाजूला एचसीएल टेकचा जर विचार केला तर या कंपनीचा देखील रिझल्ट आलाय. कंपनीचा नफा जवळपास 11.2%ने कमी होऊन तो देखील 4,076 कोटी रुपयांवरती आलाय. परंतु महसूल रेव्हेन्यू जो आहे तो मात्र काय झालाय त्या ठिकाणी 13.3%ची दमदार वाढ झालेली दिसून येते. तो देखील 33,872 कोटी रुपयांवरती पोहोचलेला दिसून येते. विशेष म्हणजे कंपनीनं आर्थिक वर्ष 2026 साठी रेव्हेन्यू ग्रोथ गायडन्स वाढवून 4%वरून 4.5% वाढवली आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळं कंपनीला भविष्यातील वाढीसंदर्भात थोडा आत्मविश्वास येतोय, हे देखील खूप महत्त्वाचं आहे.
त्याचबरोबर मित्रांनो मार्केटचा जर विचार केला गोल्ड सिल्वरमध्ये रॅली कंटिन्यू सुरू असल्याला दिसून येते. मित्रांनो बघा मार्केटमध्ये हा जो मोमेंटम सुरू आहे, ज्या काही निगेटिव्ह न्यूज येत आहेत अमेरिकेतून, विशेषतः पूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी सातत्याने निगेटिव्ह न्यूज येत आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण तुम्ही एक रिटेल इन्व्हेस्टर म्हणून तुमचं देखील काही जबाबदारी आहेत. मित्रांनो सध्याचं मार्केट जे आहे ते ट्रेडिंग करण्यासाठी बिलकुल अनुकूल नाही आहे. मार्केटमध्ये प्रॉपर व्होलॅटिलिटी किंवा मोमेंटम येत नाही आहे आणि ट्रॅपिंगचं प्रमाण देखील मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे तुम्हाला कमोडिटी ट्रेडिंग असेल, स्टॉक ऑप्शन ट्रेडिंगकडे वळणं देखील गरजेचं आहे. त्या संदर्भाचा ॲनालिसिस करून स्टॉक स्पेसिफिक मध्ये जर ट्रेडिंग केलं तर तिथं देखील तुम्हाला खूप चांगला रिझल्ट जो आहे तो काय होऊ शकतो, मिळू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो मार्केटमध्ये ज्यावेळेला व्होलॅटिलिटी येते त्यावेळेला साहजिकच रिटेलर पॅनिक होत असतो आणि ह्या पॅनिक कंडिशनमध्ये तुम्हाला एका सपोर्टची गरज असते. मग सपोर्ट कशा पद्धतीनं, तर बरेच लोक काय करतात माहिती आहे का, न्यूज वेगवेगळ्या बघतात, न्यूजमध्ये निगेटिव्ह सेंटिमेंट आलेला असतो, निगेटिव्ह कॉमेंट्री आलेले असते आणि हे बघून आपल्याला वाटतं की आता मार्केटमध्ये काय करणं आहे, मार्केटमध्ये भयंकर सेलिंग येणार आहे, त्यामुळे आपण आपला पोर्टफोलिओ विकून टाकू. मित्रांनो अशा कुठलेही डिसिजन तुम्हाला या कंडिशनला घ्यायचं नाही, कारण ऑलरेडी पाठीमागच्या 1 ते 1.5 वर्षापासून मार्केटनं बिलकुल रिटर्न दिलेलं नाही. त्यानंतर पाठीमागच्या 6-7 महिन्यामध्ये मार्केटमध्ये जी रिकव्हरी आली यामुळे 2025 मध्ये सेन्सेक्सनं नेट बेसिसवर जवळपास 10% आसपास रिटर्न जरी दिले असले तरी पोर्टफोलिओमध्ये ते रिटर्न ऍक्च्युअली रिफ्लेक्ट झालेलं नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळं अशा कंडिशनला 1.5-2 वर्षापासून तुम्ही पेशन्स ठेवून मार्केटमध्ये थांबला असाल आणि परत मार्केटमध्ये आता सेलिंग यायला लागलंय, परत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतावरती टॅरिफ्स लावायची घोषणा करत आहेत, त्या इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवरती अतिरिक्त टॅरिफ्स लावायची घोषणा करत आहेत. मित्रांनो हे जे साईन आहे ना, कशाचं साईन आहे माहिती आहे का, ट्रेड डील फायनल होत आले ह्याचं साईन आहे. कारण का शेवटचा हातचा राखून ठेवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प काय करत आहेत, अग्रेसिव्ह अशा ऍक्शन्स घेत आहेत. आणि मित्रांनो इतक्या सगळ्या ऍक्शन्स घेऊन इतक्या सगळ्या गोष्टी घडून देखील मार्केट खालून वरती येऊन थांबलं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि जसा हा ट्रेड डीलचा विषय निवळेल किंवा ह्याच्यातून मार्ग निघेल तसं मार्केट काय होणार आहे, त्या ठिकाणी एका चांगल्या रॅलीसाठी देखील तयार होणार. त्यामुळं कुठल्याही निगेटिव्ह न्यूज बघून तुम्ही पॅनिक होऊ नका. मार्केटमध्ये सेलिंग येत असतं, मार्केटमध्ये वाढ देखील होत असते. तुम्ही जर SIP इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही कंटिन्यू बेसिसवर SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहा. तुम्हाला SIP इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यासाठी कुठलं मार्गदर्शन लागत असेल, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्ससाठी मार्गदर्शन लागत असेल किंवा तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायचं असेल, तुमच्या डिमॅटमध्ये ऑटोमॅटिक बाईंग सेलिंग व्हायचं असेल, जसं की तुम्ही अल्गोच्या साहाय्यानं करू शकता. त्याचबरोबर तुम्ही स्मॉल केस सारख्या प्रोडक्टच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला काय करू शकता, तुमचा पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग करू शकता. त्या ठिकाणी सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्टची एक टीम आहे, त्या टीमच्या माध्यमातून ऑटोमॅटिक हे कॉल जनरेट होतात आणि त्या तुमच्या अकाउंटला काय होतात, रिफ्लेक्ट होतात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. या संदर्भात जरी तुम्हाला काही माहिती लागत असेल तरी देखील तुम्ही मला संपर्क करू शकता. त्याचबरोबर मार्केटमध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत शेअर मार्केट शिकायचं असेल तर त्याची देखील आपण सोय केलेली आहे. बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत कंप्लीट शेअर मार्केट 1ही रुपया न घेता तुम्हाला आपण शिकवत आहे, त्याचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता. या संदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, त्याची पण तुम्हाला माहिती देईल. मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.